तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिषेक कॉम्प्युटर एज्युकेशनवरती। तर बघा, आज या व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 4 बघणार आहोत। त्यामधून हे लॅबवर आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये, ठीक आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क्स मिळवायचे असेल तर बघावीच लागेल। तर यामधून जी टायपिंग प्रॅक्टिस आहे ती सोपी आहे मित्रांनो। फक्त स्टार्ट एक्झाम करून 1-2 शब्द टाईप करून ती फाईल तुम्ही सेव्ह करू शकता। आपण डायरेक्ट आता नॉलेज चेक बघूया। तर ते मी इथून स्टार्ट केलेलं आहे बघा। यामधून फक्त नेक्स्ट केल्यानंतर त्यांनी आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे बघा, पेंट ॲप्लिकेशन टास्कबारला पिन करण्यासाठी कोणता पर्याय तुम्ही निवडा। आता आपल्याला पेंट ॲप्लिकेशन जे आहे ते पिन करायचं आहे टास्कबारमध्ये। तर यामध्ये 4 इमेजेस आहे बघा। 4 पैकी जी 4थ्या नंबरची इमेज आहे, ठीक आहे। तर यावरती आपण बघू। तर 4थ्या नंबरच्या इमेजमध्ये बघा, इथं पेंट ॲप्लिकेशन दिलेलं आहे बघा आपल्याला। सिलेक्ट आहे पेंट ॲप्लिकेशन आणि इथं रेड कलरच्या रेक्टँगलमध्ये बघा इथं पेंट आहे, ठीक आहे। हे जे पेंट आहे तेच आपल्याला पिन करायचं आहे ना। तर पेंटवरती क्लिक करून बघा, इथं मोअरच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथं पिन टू टास्कबारचं ऑप्शन आहे, ठीक आहे। म्हणजे आपल्याला जे आन्सर आहे आपलं ते 4थ्या नंबरचं आहे। क्लिक करूया आणि सबमिट। समोरचा प्रश्न बघा, टास्कबारमधून एखादा घटक अनपिन करण्यासाठी कोणता पर्याय तुम्ही निवडा। आता आपण पिन केलेलं होतं पेंटला, आता अनपिन करायचं आहे आपल्याला। तर इथं पहिल्या नंबरची इमेज बघा, यामध्ये बघा त्यांनी दिलेलं आहे की अनपिनचं ऑप्शन दिलेलं आहे टास्कबारमधून, ठीक आहे, एखाद्या ॲप्लिकेशनला। तर ठीक आहे, तर त्यावरती आपण क्लिक करूया। म्हणजे हेच आपले आन्सर आहे, इथं क्लोज करा हे आणि यामधून फर्स्ट नंबरच्या आन्सरवर क्लिक करून सबमिट। नंतर बघा, एखादा घटक जंप लिस्टला पिन करण्यासाठी उपयोगी पडणारा पर्याय ओळखा। आता परत 4 इमेज आहे, यामधून दुसरी बघा, यामध्ये बघा इथं पिन टू धिस लिस्ट। तर हे दुसऱ्या नंबरचं उत्तर आहे आपलं। नंतर बघा, तुमच्या आवडीच्या फाईल्समध्ये प्रवेश करण्यासाठी या लिस्टमधील कोणत्या सेक्शन म्हणजे विभाग उपयोगी पडतो। परत 3 इमेज आहे बघा। पहिल्या नंबरची इमेज बघू, यामध्ये बघा इथं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे इमेजबद्दलची थोडी माहिती। तर पहिल्या नंबरचं उत्तर आहे आपलं। नंतर आहे, खालीलपैकी कोणत्या पर्यायाने फाईल एक्सप्लोरर ओपन केले जाऊ शकत नाही। परत 4 इमेजेस आहे मित्रांनो। तर यामधून बघा इथं 3rd नंबरची जी इमेज आहे, यामध्ये बघा कंट्रोल पॅनलमधून आपण यूज करू शकत नाही, म्हणजे ओपन करू शकत नाही एक पण ॲप्लिकेशन। आपण कंट्रोल पॅनलमधून कम्प्युटरचे जे बिन इफेक्टिव्ह सेटिंग्स आहे ते ओपन करू शकतो, ठीक आहे ना। तर 3 नंबरचा आपण आन्सर केलं। इथं एंड करून घेऊ बघा। आता नॉलेज चेकला इथं कन्फर्म करू। आता जे नॉलेज चेक आहे ते संपलेलं आहे। 100 पैकी 100 गुण मिळाले बघा आपल्याला। नंतर आहे सेशन कम्प्लिशन टेस्ट। तर आता ते आपण बघून घेऊ। यामध्ये तुम्ही थोडं लक्षपूर्वक बघा, कारण तुमचे मार्क्ससुद्धा यामध्ये कटू शकतात। तर बघा, डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट, कम्प्युटर्स आणि मोबाईल उपकरणे ही डॅश अशी वर्गीकृत केली जातात। तर ते म्हणजेच पर्सनल कम्प्युटर्स असतात ते, कारण की आपण लॅपटॉप, टॅबलेट वगैरेचे ते स्वतः यूज करतो। तर पर्सनल कम्प्युटर। नंतर बघा, हातात धरता येईल अशा मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे कम्प्युटर्स हे डॅश हे आहेत। तर ते म्हणजेच हे एक स्मार्टफोन्स आहेत, ठीक आहे। तर दुसऱ्या नंबरचं उत्तर सबमिट करूया। नंतर बघा, एक पर्सनल कम्प्युटर जो लहानस, हलका आणि कमी शक्तिशाली आहे, पण आणि ज्याला स्पर्श संवेदनशील स्क्रीन आहे त्याला डॅश असे म्हणतात। तर बघा, त्याला टॅबलेट असे म्हणतात, कारण की टॅबलेटमध्येच आपण टच स्क्रीन वगैरे थोडी मोठ्या प्रमाणावर आणि मिनी कम्प्युटरसारखं यूज करतो आपण। नंतर आहे, हा हार्डवेअर बहुतेक इलेक्ट्रॉनिक घटक बसवलेले असतात ज्यापासून एक कम्प्युटर सिस्टीम तयार होते। तर बघा, ते म्हणजे सिस्टीम युनिट। तर इथं दुसऱ्या नंबरचं उत्तर आहे। सबमिट करूया आणि बघा, इथं जे सेशन कम्प्लिशन टेस्ट आहे मित्रांनो, तिथं आपण एंड करून घेऊ आता, ठीक आहे। इथं कन्फर्म करूया। तर बघा, आपण हे सेशन इथं बघितलेलं आहे। भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये। टिल देन, टेक केअर अँड हॅव अ नाईस डे। बाय।